आणि आम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा केला म्हणून काही काम झालं नाही ना. निखिलजी, या विषयाच्या संदर्भात मला थोडीशी माहिती ऍड करू द्या. जसं शिवसेनेच्या उमेदवारांनी सांगितलं त्याप्रमाणे हा वर्क ऑर्डर सुद्धा यांनी लोकसभेचे उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या आधीचा झालेला आहे. परंतु नियोजन करण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असतं, ते नियोजन यांनी केलं असं त्यांनी त्याचं श्रेय तुम्हाला मान्य आहे? ऐका एक मिनिट त्याचं श्रेय फक्त त्यांनी घ्यावं. ते नियोजन सुद्धा चुकलेलं आहे. जिथे पूल उतरला नाही पाहिजे यांनी स्वतःच्या सोयीने घराकडे पूल उतरवला. हो बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आजही त्या पुलामुळे नाशिकचे जे 2 भाग झालेत, त्या इंद्रनगर राजीवनगर या भाग किंवा इकडच्या सिडको यांच्यामध्ये जो अंडरपास दिलाय 100 फुटी रोडला अंडरपास 30 फुटाचा दिलाय. त्याच्यातून सिटी बसेस पण जात नाही. तिकडच्या आणि इकडच्या दोघांची गैरसोय झाली. नियोजन सपशेल चुकलं हे यांच्या काळात झालंय. दुसरी गोष्ट, तुम्ही जे म्हटलात की तिकीट का बदलण्यात आलं, एवढं जर पुस्तक छापलं होतं, ह्या पुस्तकाचा तुम्ही स्वतः अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की 101 लोकांचे त्याच्यावरती परीक्षण किंवा निरीक्षण आलेलं आहे. जास्तीत जास्त कामांचं भूमिपूजनांचे फोटो याच्यात आहे. मला असं वाटतं लोकप्रतिनिधीने निवडून आल्यानंतर पहिल्या 1-2 वर्षात नियोजन करावं, 4-5व्या वर्षापर्यंत लोकार्पण सोहळे करावे. तेव्हा यांनी 4.5 वर्ष झाल्यानंतर भूमिपूजनाचे सोहळे केले. विमानतळाचं लोकार्पण सोहळा यांनी केला, बिल्डिंग अर्धवट असताना केला. प्रफुल्ल पटेलांना आणलं. प्रफुल्ल पटेलांना विमानाने लँड झाल्यानंतर समोरच्या बिल्डिंगमध्ये सुद्धा घुसता आलं नाही. त्यांना असं हायवेला जाऊन वळसा घालून यावं लागलं. बोट क्लबचं नियोजन केलं यांनी. सलमान खानला किती पैसे दिले मला माहित नाही, पण सलमान खानला पैसे देऊन आणलं. त्यांच्या प्रेमापोटी आले, समजा आमच्या प्रेमापोटी आले आणि प्रत्येकाची संबंध ठेवावा लागतात. संबंधाने लोक येतात, सगळे पैशांनी येत नाही. उद्घाटनानंतर दुसऱ्या दिवशी बोटी गायब झाल्या. 6 महिने 8 महिने त्याला लागणार असं सांगायला. मला असं म्हणायचंय की बोटी पुढे गायब झाल्या नाही, बोटी तिथेच आहे, जरा जाऊन बघा. घाईने केवळ आचारसंहिता लागण्याच्या आधी पान भर जाहिरात. बरोबर आहे ना, ते आमचं काम आहे. आम्हाला काम करण्यासाठी आम्ही केलं. जर नसतील आम्ही केलं आणि मग दाखवलं. तुमच्यासारखं बोलत नाही. हे लोकांना तोंडाला पानं फुसल्यासारखा विषय आहे. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नांमध्ये खासदारांनी त्या गावातील त्या विभागातील प्रश्न मांडणे असं अपेक्षित असतं. त्या प्रश्नांमध्ये हे इंडोनेशियातल्या कोळसा खाणीत यांनी जी बेनामी संपत्ती टाकली आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले. महाराष्ट्र त्यांची मुंबई येतो तुमच्याकडे, त्याला उत्तर देऊ द्या. तुम्ही गंभीर आरोप करताय, तुम्ही उत्तर प्रूफ द्या ना. कशाला खोटं बोलताय, काय बोलताय, प्रूफ द्या ना. इंटरनेट आणा ना, पेपर आणा ना. काय म्हणताय त्याच्यामध्ये स्वतः काय करू शकत नाही. निखिलजी, सारस्वत बँक मित्र, 1 मिनिट गंभीरतेने ऐका. सारस्वत बँक यामध्ये ही निश इन्फ्रास्ट्रक्चर, ओरिजिन इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयडियन इन्फ्रास्ट्रक्चर, आयडियन फर्निचर या तिन्ही या कुटुंबाच्या असलेल्या खात्यांमध्ये CAPU 1626, CAPU B 1599, CAPU B 1627 याच्यामध्ये 17,81,52,000 एवढी खात्यात जमा झालेली रक्कम आहे. यांचं दुसरं खातं आहे लार्सन अँड ट्युबन अशोक बिल्डकॉनला यांनी काम दिलं रस्त्याचं असं म्हणतात. त्या दोघांमधून या छगन भुजबळ सार्वजनिक कल्याण प्रतिष्ठान याचं सारस्वत बँकेचं अकाउंट आहे CAPU B 1655. याच्यात 25 लाख रुपये अशोका बिल्डकॉनने दिलेल्या चेकने खातं उघडले. हा मुद्दा आहेच, इतरही अनेक मुद्दे आहेत, पण नाशिकच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार हा महत्वाचा मुद्दा आहे का? पुतण्याला टाळून काकाला का दिलं याचं उत्तर जे काही दिलं असेल खासदारांनी, तुम्हाला फॅक्ट तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेली पाहिजे. या कुटुंबाच्या अशा 11 कंपन्या आहेत, यांच्यामध्ये ही सगळी मंडळी डायरेक्टर आहेत आणि त्यांचं गेली 5 वर्ष इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले नाहीत, त्याच्यावर कुठला कर भरलेला नाही, बॅलन्स शीट नाहीत. अशा वेळेस अर्ज जरी केला असता यांनी तर तो रिजेक्ट झाला असता. हे त्याच्यातलं प्रमुख कारण हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. माहिती नाही ते माझ्यानंतर काय लिहिलंय त्यांना जे मगाशी त्याला उत्तर देऊ द्या. तुम्ही गंभीर आरोप करताय, त्याच्यावर खूप गंभीर आरोप आहे. तुम्ही उत्तर द्या. भरलं नसल्यामुळे निवडणूक लढवत नाही. यांच्या एज्युकेशन ट्रस्ट घेतलं का विचारा ना. एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई एज्युकेशन ट्रस्ट मध्ये शुल्क घोटाळा जो झाला, काय शुल्क समिती असते, शिक्षण शुल्क समिती असे म्हणते, शिक्षण शुल्क समिती असे म्हणते की खाजगी शैक्षणिक संस्था ज्या असतात त्यांनी किती खर्च केलाय त्याची वर्गवारी द्यावी आणि त्यानुसार शिक्षण शुल्क समिती फी ठरवून देते. तेवढीच फी घेणं अपेक्षित असतं. यांनी नको तेवढा खर्च दाखवला, तो उघडा पडला. 8 कोटी रुपये जास्त विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क जमा केलं. मोठा भ्रष्टाचार. जी जमीन ही कॅग मध्ये, कॅग तर यांच्या शासनाचं एक खातं आहे. कॅग मध्ये 9 कोटीची खाण जमीन यांनी 9 लाख रुपयात हडप केली. ती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावावर असलेली जमीन होती. तिसरं, ही जयस्वाल ग्रुपच्या मालकीच्या अभिजित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे. त्या अभिजित इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं
आर्मस्ट्रॉंग एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही यांची कंपनी आहे. त्यांच्यासाठी ते जे साठलोटा मी तुम्हाला सांगतोय, यांनी आर्मस्ट्रॉंग प्रायव्हेट एनर्जी ही जी काही यांची प्रायव्हेट कंपनी आहे ती गेली 3, 4, 5 वर्ष बंद आहे. तिचा नफा तोटा काही दाखवलेला नाही. यांनी सिंगापूरमध्ये 3 कंपन्या स्थापन केल्या आणि इंडोनेशियामध्ये 2 कोळसा खाणी त्याच्यातून विकत घेतल्या. त्या सिंगापूरमधील कंपन्यांचा यांचा ट्रस्टी जे आहेत परेश विजय पागे ट्रस्टी यांचे, खोटं बोलतो. आणि परेश विजय हे पाटील ट्रस्टीच नाहीयेत. 21 कोटी रुपये हस्तांतरित केले. काय बोलताय त्यांना तरी माहिती आहे काय? जरा अभ्यास करून या जरा. 2G घोटाळ्यात ज्या डीबी रिअलिटीचं नाव आहे त्याचबरोबर समाविष्ट असलेल्या नावात परवेश कन्स्ट्रक्शन यांचं नाव आहे आणि परवेश कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या माध्यमातून डायरेक्टरांची नावं यांच्या कुटुंबातली आहे आणि त्या 2G घोटाळ्यात यांचाही समावेश असल्याचा तुमचा असं थोडक्यात आरोप आहे की विद्यमान जे खासदार आहेत तुम्ही जर मला समीर वाचायला दिलं भुजबळ, तुम्ही 1 तास नाही, 1 तास नको, आपल्याकडे एवढा वेळ नाही. तुम्ही इतर प्रचार सभांमध्ये मांडा. पण तुमचा असा आरोप आहे की समीर भुजबळ यांनी अतोनात भ्रष्टाचार केलाय गेल्या 5 वर्षात. समीर भुजबळ, तुम्ही शांतपणे उत्तर द्या. तेव्हा त्या काय इंडोनेशियाच्या खाणी संदर्भात ते म्हणतायत, परेश विजय पागे आमचे काही ट्रस्टी वगैरे काही नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आरबीआयच्या स्पेशल परवानगीने मी ऍप्लिकेशन मूव्ह करून परेश पागे हे यांच्या संचालकाचे सुपुत्र आहेत. ठीक आहे, त्यांना पूर्ण करू द्या ना, पूर्ण करू द्या त्यांना, पूर्ण करा उत्तर. इंडोनेशियाच्या माइन्सच्या रिलेटेड माझ्याकडे प्रपोजल आलं तर मला प्रपोजलच्या साठी मी आरबीआय कडून स्पेशल परमिशन घेतली आणि मग घेतल्यानंतर मी जे आहे तिकडे ऍप्लिकेशन मूव्ह करून फंड करून मी माइन एक्विजिशन साठी प्रयत्न सुरू आहे. अजून माझ्या ताब्यात माइन्स आलेल्या नाही किंवा एक्विजिशन पूर्ण पण म्हणजे इंडोनेशियात खाणी तुम्ही काढताय हे खरंय? आरबीआयची परमिशन आहे ना. परमिशन मिळाली आहे ते सांगतात, अधिकृत परमिशन आहे त्यांच्याकडे, अधिकृत परमिशन आहे. आता अधिकृत परमिशन आहे म्हणूनच करतोय ना. ठीक आहे, म्हणून तर बोलतोय. हेमंत गोडसे तुमच्या वतीनेच बोलतायत डॉक्टर पवार मगासपासून. आता तुम्ही काही बोला, कारण गेल्या वेळेला तुम्ही तिकडे होतात, गेल्या वेळेला त्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवली होती. आता तुम्ही स्वतः काहीतरी बोला. तर गेले 10 वर्षापासून भुजबळ साहेब हे पालकमंत्री आहेत राज्याचे. या टोल विषयी राज्यामध्ये अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरली, जाळपोळ झाली. त्यांच्या अखत्यारीतला विषय असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांना 26 टोल बंद करण्याचे आदेश द्यावा लागले. त्याचं कारण काय? मग 26 टोलचा पैसा कुठं जात होता? बांधकाम मंत्री हे, आणि मग टोलचा आदेश बंद करायचे आदेश मुख्यमंत्री देतात. टोलवरूनही तुम्ही त्यांच्यावर आरोप करतायत. समीर भुजबळ, सर्व बाजूनी तुमच्यावर आरोप होत आहेत, कारण काय? असं आहे की त्यांच्याकडे बोलायला काही नाहीये. विकासाच्या बाबतीत त्यांच्याकडे एक शब्द तरी बोलायला आहे का? त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये जे तिथे निवडून आलेले आहे, पहिले जिल्हा परिषद होते तिथे काय दिवे लावले ते त्यांनाच माहिती. आता ते महानगरपालिका आहेत, एक प्रश्न विचारला नाही. नगरपालिकेमध्ये एक वेळा गेले सुद्धा नाही. त्यांची हजेरी काढा नगरपालिकेची किती येते, आणि त्याच्यानंतर त्यांच्या वॉर्डातली कामं सुद्धा केली नाही. तिकडचे लोक येऊन मला सांगतायत जे नगरपालिकेचं त्यांच्या वॉर्डातलं काम करू शकत नाही ते लोकसभेतलं काय काम करणार आहेत? गाड्या लक्झरी बसवर भरून झोपडपट्टीतले गरीब बिचारे घेऊन यांना विमानतळ दाखवायला घेऊन जातात. हे यांच्या गरिबीवर म्हणजे जखमेवर मीठ सोडल्यासारखं असं मला वाटतं. यांच्या घराशेजारी मुस्लिम समाजाचं कब्रस्तान होऊ नये म्हणून ती जमीन त्यांना नाकारली. तर लोकांच्या सुखदुःखाला लोकप्रतिनिधींनी जे साक्षी राहायला हवं ते होत नाही यांच्याकडून. या पक्षात असताना सुद्धा कधी पैसे वाटले नाही. डॉक्टर पवार, मला पैसे वाटप करायचं, तुमची पहिलीच निवडणूक आहे, शिक्षण घ्यावं लागणार आहे, तुमची पहिलीच निवडणूक आहे, परंतु मी पैसे वाटणार आहे. परंतु 70 लाखाचं जे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेलं लिमिट आहे त्यात चेकने मी पैसे वाटणार आहे. ते कार्यकर्त्यांच्या प्रचाराच्या या सर्व नियोजनावर वाटणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं थेट उत्तर होय, वाटणार. 70 लाख रुपयाच्या लिमिटमध्ये काम करणार. कायद्यात बसेल एवढे पैसे ते वाटणार आहेत. सर्वात महत्वाचा जाचक असा विषय जो होता की खाजगीकरणातून जी जकात वसूल केली जात होती ती रद्द करायची असे आम्ही जाहीर केलं होतं. व्यापाऱ्यांची, उद्योगपतींची, सगळ्यांची ही जी काय पिळवणूक होत होती ती आम्ही संपवली आहे. त्या अधिकारी वर्गाला हाताशी धरून अत्यंत प्रामाणिकपणे मंदीच्या काळात 175 कोटी रुपयाची जकात आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे आमच्या पक्षाच्या महापौर साहेबांनी वाढवून दाखवली. 450 कोटीचे नवीन रस्ते विकास करण्याचं महत्वाचं मोठं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळात झालं. तिसरं म्हणजे गोदा प्रदूषण गोदावरीच्या अपस्ट्रीमला म्हणजे वरच्या बाजूला इंडस्ट्रियल एरिया आहे. त्यामुळे तिथून जे काय पाणी दूषित होतं त्यासाठी शेवटी बोटींचा वापर करून पाणवेली काढण्यासाठी आजच्या घडीला तुम्ही जर बघाल तर गोदेमध्ये पाणवेली 99% गायब आहे. त्याचंही श्रेय आम्हीच घेतो. घरकुल 1500 लोकांना घरकुल वाटप झालेलं आहे. सर्वांना सोयीचं ते नेट बँकिंगची सेवा महानगरपालिकेत उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्रात नव्हे तर देशात कुठेही घडलेलं नाही.
की कुठल्या तरी एका पक्षाच्या नेत्यांनी स्वतःच्या मित्रमंडळींना आवाहन करावं आणि याला रिलायन्स फाउंडेशन सारख्या त्यांच्या कुठल्या तरी एका मित्राने 50 कोटीचा गोदा पार्क विकसित करण्यासाठी 99 वर्षाच्या कराराने ती स्वतःची गंगाजळी लावावी. एक तरी राजकीय पक्षाचा एक नेता असं स्वतःच्या स्वकर्तृत्वावर खासगी लोकांकडून पैसा घेऊन आला या शहरात, असं मला एक उदाहरण दाखवा. वर्तमानपत्रातले कात्रनं वापरण्यात काही शहाणपण नाही. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट या शहरावर कोणाच्या काळात किती झाली? 2009-2010 190 कोटी, 2010-2011 232 कोटी, 2011-12 332 कोटी, 2013-14 455 कोटी. वाढत चाललेलं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आमच्या पक्षाने करून दाखवलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं का पालिकेमध्ये की चाललंय? पवार साहेबांनी बारामती विकसित केली, त्यांनी कुठे पानपानभर जाहिराती देऊन बारामतीचा विकास पुरुष असं कुठे बोलल्याचं बघितलंय का तुम्ही? ठीक आहे, दोघंही बोललेले आहेत. मला वाटतं हेमंत गोडसे तुम्ही आज जरुरीपेक्षा जास्त शांत आहात हा? तुम्ही जरा बोला, कारण तुमचा मनसेचा पण अनुभव आहे आणि आता शिवसेनेचा अनुभव आहे. मनसे अधिकारी आपल्याकडे नियुक्त कराल. आपण विजय पाडरेंपासून सुरुवात करू आणि नंतर यांच्याकडे येऊ, गोडसेंकडे, कारण दोघांनी कोणत्याच प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. ते दोन्ही दगडावर पाय ठेवू दे. बघा असं आहे, या भारतात कधी नाही तेवढ्या लोकसभेला जर आसाम सारख्या ठिकाणी 83% मतदान होत आहे, याचा अर्थ परिवर्तनाची नांदी नक्की आहे. त्या परिवर्तनाच्या नांदीसाठी जे वेगवेगळे मुद्दे आहेत, मग ते महागाईला विटलेले, भ्रष्टाचाराला विटलेले, ही जनता जशी आहे पण म्हणजे स्थानिक मुद्दे जास्त महत्त्वाचे आहेत. तशीच नरेंद्र मोदी हाही